आता पाहूया ठाकरेंनी जो हल्लाबोल केलाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उद्धव ठाकरेंची धाराशिवमध्ये जाहीर सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात। सभेला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद। मोदीजी, तुमच्यावर संकट आलं तर मीही धावून येईन, पण तुम्ही स्वतः संकट असल्यानं स्वतःला आवर घाला। मोदींच्या मदतीच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांचा उपरोधिक टोला। कधी काही संकट आलं तर मी धावून जाईन। मोदीजींनी पण सांगतो, तुमच्यावरती कधी संकट आलं तर उद्धव ठाकरे सुद्धा धावून येईल। फक्त तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्रावरती आणि देशावरती आलाय, ते तुम्हाला स्वतःला आवर घाला। मोदींचं माझ्यावर प्रेम उतू आलं आहे। आजारपणात माझी चौकशी केली, हे तुमच्या नेत्यांना माहित नव्हतं का? उद्धव ठाकरेंचा मोदींनी टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीवरून सवाल। मोदीजी, जर काय खरं असेल की तुम्ही माझी प्रेमाने जेव्हा आस्तेवाईपणाने चौकशी करत होता, हे तुमच्या खालच्या माणसांना माहित नव्हतं काय? न बोलवता नवाज शरीफाचा केक खाऊन इंडिया आघाडीत कोणी आलेलं नाही। पाकिस्तानवरून मोदींवर उद्धव ठाकरे यांचं टीकास्त्र। इंडिया आघाडी जिंकली तर पाकिस्तानला आनंद होईल का? पाकिस्तानला आनंद होईल? अरे आमच्यापैकी कोणीतरी न बोलवता नवाज शरीफचा केक खाऊन आलं होतं तुमच्या सरकार? माझ्या आजारपणात पाव उपमुख्यमंत्री सरकार पाडण्याचं काम करत होते। उद्धव ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। मोदीजी, तुम्ही गुजरातला परत जा। तुमचं महाराष्ट्रात काम नाही, तुम्ही महाराष्ट्र जिंकू शकणार नाही। राज्यातील मोदी शहांच्या वाढत्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंचा घणाघात। काही दिवसांनी आपल्याकडे येणार आहेत, सर्वांचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही। राज्यातील ईडी सीबीआयच्या कारवाईवरून उद्धव ठाकरे यांचा थेट इशारा। ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय त्यांचे घरगडीच आहे, पण काळजी करू नका, 4 जून नंतर ते सगळे घरगडी आपल्याकडे येणार आहेत। आणि मग ज्यांनी माझ्या शिवसैनिकाला सतवलंय त्याचा एकेकाचा हिशोब मी चुकता केल्याशिवाय राहणार नाही। व्याजात सकट नाही। आम्हाला नकली सेना म्हणणारे बेअकली। अमित शहांनी ठाकरेंवर केलेल्या नकली सेनेच्या टीकेवर उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। माझ्या या शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली आहेत, बेअकली आहेत। अरे तुम्ही सगळी फेकट माणसं, ही अशी तुमच्याकडे संपत्ती आहे? हेच माझे निवडणूक रोखे, हे माझं वैभव आहे, ही माझी संपत्ती आहे। धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचं भाजप पदाधिकाऱ्यांकडून स्वागत। तुळजापुरातील भाजप नेते देवानंद रोजकरी लोकसभा निवडणुकीत ओमराजेंसाठी काम करण्याची शक्यता।